संतोष सरडकर बोलतोय दादा. आपलं जे ट्रेड आहे, ट्रेड रिलायन्सचं ट्रेड, ओके, त्याच्यासमोर आपण पाईपलाईनसाठी एक खड्डा खोदलेला होता बघा. त्याला भरपूर आता 2-3 वर्ष झाले माझ्या मते, बरोबर ना? हां ठीक आहे, म्हणजे 1 वर्षभराचा कालावधी झालेला आहे. तर मला कळू शकेल का ते का बरं बुजवलं नाही अजून? ओके. जो पाईप टाकला होता त्यांनी ऑलरेडी, हां हां, म्हणजे आपण ग्रामपंचायतच्या कामासाठी ऑलरेडी ग्रामपंचायतीने त्यावेळेस टाकून ठेवला होता. बरं बरं. तर त्या बाजूला तिथून आपला ब्रिजचा संप आणि कॉर्नर चालू होतं बघा, तिकडच्या बाजूला 6 मीटरचा स्पेस. हो हो, त्या जागेवर त्यांचा याचा पाईप, आपलं जो सिमेंटचा मधला कॉन्क्रीटचा पाईप आहे तो क्रॉस टाकलेला आहे. बरं बरं, आपण त्यासाठी परमिशन टाकलेली. ओके. म्हणजे आपलं परमिशन आता पास झालेली, अजून काहीतरी एखाद्या महिन्यात आपलं ते काम फायनल होईल. पण माझं काय म्हणणं होतं पाटील साहेब, हा बोला ना सर. तो जो खड्डा आहे ना, तो एक्झॅक्ट हायवेला खेटलेला आहे. म्हणजे त्याला कुठलं काही बॅरिकेड पण नाही आहे, कुठलं नामनिर्देशन फलक पण नाही आहे. बघा आजपर्यंत काही घटना झाली नाही. हे तुमचं नशीब चांगलं आहे. काय केलं होतं सर, हां. आपण दगड वगैरे लावून त्याला वाईट ऐका ना. हो, हो, हो. स्टेप ऐका ना. त्याला बाहेर लावलं ना, ते पण काढून टाकले लोकांनी. नाही नाही, आता बघा लोक येते, लोक करणारच आहे, पण आपलं काम आहे ज्यावेळेस घटना घडेल ना त्यावेळेस हे लोकांवर नाही जाणार, आपल्यावर येणार आहे. बरं बरं, ते काही नाही, मी त्याला परत डेंजर स्टेप लावून घेतो. हां, त्याला स्टेप लावा किंवा सर बुजवलं ना, तर पाईप आहे तो आपल्याला पुढे लोटायचा आहे, पुश करायचा आहे तो पुढे. नक्कीच नक्कीच, मी तुमच्या कामाचं हे नाही म्हणत आहे. मला फक्त तुमच्याकडून एवढी अपेक्षा आहे की तिथं एखादा आहे ना 2x3चा बोर्ड लावा आणि त्याच्यावर लिहा की इथे काम चालू आहे, तर वाहनधारकांनी कृपया त्याची दक्षता घ्यावी. दोन्ही बाजूने लावा. आणि काय होतं, खूपच हायवेला येते. हो नाही, कारण ते काय आहे, तिथे ऑलरेडी तो पाईप आपल्याला कॉर्नरला सापडला ना. हो हो त्यासाठी ते हायवे काय करतं की जो कॉर्नर असतो, कॉर्नरपासून हो, 2 मीटर पुढे पाईप असतो आपला, तो सिमेंट. तुम्ही बघा तिथे फोटो आहे. नाही बघितलं, हो मी बघितलं तर बघितलं तो बघितलं. पाईप आपल्याला ते कॉर्नरला लागल्यामुळे आपण थोडं कॉर्नरला गेलो. नाही नाही, त्याचं काहीच माझं म्हणणं नाही आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की एखादी घटना नको घडायला, ती कशी टाळता येईल आपल्याला. घेतलंच पाहिजे. करून घेतो मी सर, काही अडचण नाही. आज होऊन जाईल तेवढं. आज उद्या 2 दिवसात करून घेतो. नक्की, धन्यवाद. नक्की. आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे की तुम्ही माझा फोन उचलून काम करण्याची लगेच ताकद दाखवली. आपल्या कुठेच अडचण नाही सर, पूर्ण पिंपळगावात काम चालू आहे. धन्यवाद. काय असेल 100% मला सांगा. ओके ओके ओके, तेवढं मला 2 दिवसात द्या करू ना. म्हणजे काय आहे, एखादा अपघात होण्यापासून वाचवल. नाही आणि आपलं 100% आपलं पण तेच आहे, काळजी घ्या. हो, एखाद्याचा जीव वाचला ना, त्याचं कुटुंब वाचलं त्याच्या पाठीवर. हो बरोबर आहे सर तुमचं पण. धन्यवाद पाटील साहेब. मी परत एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. हो, ठीक आहे. तर नक्कीच बघा, असं आपलं काम चालू असतं. आणि काम फक्त दाखवणे हेच आपलं काम नाही, ते कामाची पूर्तता करणे, त्याच्या पाठीमागं लागणे, त्याचा पाठपुरावा करणे. आज आपण जो खड्डा दाखवला आहे, त्या खड्ड्यापासून एखाद्या अपघात होण्यापासून जर आपण वाचवू शकलो, तर याच्यापेक्षा पुण्यासारखं काम कुठलंच नाही आहे. आणि जनतेचं काम करत राहणं हे आपलं ध्येय आहे. आपण नगर परिषदेचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस, त्या प्रशांत पाटील साहेबांशी आपलं बोलणं झालं आहे. त्यांनी आपल्याशी सकारात्मक चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये, म्हणजे एका महिन्यामध्ये ते काम पूर्ण करणार आहे. परंतु येत्या 2 दिवसामध्ये ते सदरील जे काही खड्डा आहे त्याला नामनिर्देशक फलक आणि प्रतिरोधक बॅरिकेड लावून तो खड्डा निदर्शनास आणून देणार आहे वाहकांच्या, जेणेकरून वाहक त्यापासून सतर्क होतील. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न. आपल्यासोबत आहेत कॅमेरामन फारुख शेख, ज्या पिंपळगाव शहराचे संघटक आहेत आणि हे नागरिक आहेत पिंपळगाव बसवंतचे. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं, जी भूमिका आपण घेतली ती कशी वाटली? तुम्ही जी भूमिका मांडली त्याला आमचा प्रतिसाद 100%. त्यामुळे खरंच जीव वाचू शकेल, त्या कुटुंबाचे पण प्राण वाचू शकेल. आणि जनतेचं असंच काम जर तुम्ही केलं तर जनता तुमच्या पाठीमागे उभा राहील. जनताच मालक आहे हे 100% तुम्ही दाखवून दिलेले आहे. धन्यवाद.